शरद पवार यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कसं अस्तित्वात आलं, भाजप सोबत जाणार का, या सर्व थेट प्रश्नांवर शरद पवार यांनी उत्तरं दिली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। 7 मे रोजी देशभरात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली। या मुलाखतीत सध्या सुरू असलेलं राजकारण आणि भूतकाळात झालेल्या राजकीय घटना यावर प्रश्न विचारण्यात आले। त्यामुळे या मुलाखतीत 2019 मध्ये राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या संदर्भात प्रश्न विचारलं जाणं क्रमप्राप्त होतं। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा असंही जाहीर विधान आलेली आहेत की आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं। खरं काय, आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंना स्वतःच व्हायचं? त्यांची बैठक होती सगळ्या आमदारांची। माझे शेजारी उद्धव ठाकरे होते। प्रस्ताव मांडला की याचं नेतृत्व करण्याच्यासाठी नाव सुचवा। उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत। त्यांचा हात मी असा धरला आणि हात मी असा त्यांचा वर केला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या। दुसरं नाव आलं नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यानंतर। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा तेव्हा सगळ्यांसाठीच धक्का होता। उद्धव ठाकरे कशा प्रकारे मुख्यमंत्री झाले याबाबतचा घटनाक्रम शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितला। तसंच मागील वर्षी अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील होण्याच्या आधी काय झालं त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं। तुम्ही कधीही भाजपबरोबर जाण्यासाठी तुम्ही कधीही अनुकूल नव्हतात किंवा तुम्ही कधीही सांगितलं नाही आपण भाजपला समर्थन देऊ। चर्चा अनेकदा झाली। इश्यूजवर चर्चा होत असते। इतर पक्षांची सुद्धा चर्चा होत असते। चर्चा झाल्या नाहीत मी असं म्हणत नाही, पण तुम्ही आपण जाऊया, आपण म्हणजे शरद पवार जायला तयार आहेत ही स्थिती कधी झालेली नाही। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी मुलाखत देत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली। या मुलाखतीतील उत्तरांचे पडसाद पुढील काळातही उमटत राहतील हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।